नमस्कार मैत्रिणींनो, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. तर चला म्हणलं आता स्वयंपाकाला सुरुवात करूया. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते आणि संध्याकाळी सगळ्यांचीच गडबड असते स्वयंपाक करण्यासाठी. तर माझा शेंगदाण्याचा कूट पण संपला होता, तर मी म्हणलं चला मिक्सरला वाटण करायचं तर शेंगदाणेसुद्धा बारीक करून ठेवूया. कारण सकाळी उठल्याच्या नंतर भाजीला अचानक टाकायचं म्हणलं तर शेंगदाणे भाजायचे कधी, निवायचे कधी, त्याच्यामुळं आधीच शेंगदाण्याच्या कुटाची माझी तयारी असते. तर मस्त मी वाटण भाजून घेतलेलं आहे. तर वाटण असं भाजून घेतलं आहे. तर मला आज मसूरची आमटी बनवायची. तर मी थोडेसे कुकरमध्ये मसूर लावलेले आहेत आणि सकाळी थोडे भिजत ठेवले होते थोडा वेळ आणि नंतर मग कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या. तर आता इथं मग ती सुरुवात माझी चाललेली आहे. म्हणलं चला मसूरची आमटी आणि भात बनवावा आणि थोडे 1-2 भाकरी बनवावा. तर गरम पण भरपूर होतं आहे. संध्याकाळी काय होतं किचनमध्ये सकाळी पण आणि संध्याकाळी पण एवढी गरमी लागते ना, पण स्वयंपाक केल्याशी पर्याय नाही. तर चला वाटण थंड होऊन देते आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता हे बारीक करून घेतले. तर मसाला वगैरे काढून घेतला आहे. कोथिंबीर फोडणीसाठी थोडासा कढीपत्ता आणि मस्त मसूरची आमटी जशी हॉटेलमध्ये मिळते ना तशी बनवणार आहे. तर म्हणलं चला कशी बनवते तर पाहतो मी. मस्त इथं मसाला मी तेलामध्ये टाकून घेतला आहे. कांदा, खोबरं, लसूण, त्याच्यानंतर थोडंसं आलं हे चांगलं खरपूस भाजून घेतलं, तुम्ही तर पाहिलंच, आणि मस्त बारीक करून घेतलं. तर आता इथं कढईमध्ये मी तेल टाकून घेते. तेलामध्ये काहीच टाकणार नाही, डायरेक्ट मसाला टाकणार आहे. नंतर मग गरम मसाला, म्हणजे मी जो गावावरून आणलेला आहे तो काही जास्त गरम नाही आहे, म्हणजे जास्त गरम मसाला वापरलेला नाही, पण मस्त असा तरीचा मसाला आहे. तर इथं मसूर पण छान आपले शिजलेले येतं आणि बारीक मसूर आहेत गावरान. तर म्हणले चला मस्त त्याची आमटी बनवूया. तर रोज रोज काय भाजी बनवणार, ते तर सगळ्यांनाच टेन्शन असतं, पण म्हणलं चला मस्त मसूरची आमटी बनवूया. तर आता इथं कढई गरम करायला ठेवली आणि त्याच्यामध्ये मी आता हे वाटण टाकून घेतले. वाटण चांगलं परतून द्यायचं, त्याच्यामध्ये हळद टाकून घ्यायची, नंतर आपला घरगुती मसाला टाकायचा आणि मस्त परतून घ्यायचा. आणि जे आपण मसूर उकडून घेतलेले आहेत शिजून चांगले, मीठ हळद टाकून ते फोडणीमध्ये टाकून आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी आमटी बनवायचं. तर असं संध्याकाळचा माझा स्वयंपाक चालू होता, कारण आता संध्याकाळी सगळे जेवायला घरी असतात. पातळ भाजी तर सगळ्यांनाच लागते. म्हणलं चला एकच आमटी बनवूया, सुकी भाजी काय बनवणार नाही. आणि आमच्या घरात एक भाजी असली तरी चालतं, 2-2 भाज्याचे काय कोणी नाटकं करत नाही. तर मस्त आमटी बनवते, बाजरीच्या भाकरी थोडासा याच्याबरोबर भात लावते आणि मस्त आमचं संध्याकाळचं जेवण करून घेणार आहे. तर इथं छान अशी आमटीला पण फोडणी दिली आणि मस्त कटसुद्धा आलेला आहे. तर वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. मी आधी कोथिंबीर धुवून घेतली, त्याच्यानंतर बारीक कापून घेतली आणि मस्त आता टाकून घेते. चवीनुसार थोडंसं कमी टाकलं होतं मीठ, म्हणून थोडंसं आता मीठ टाकून घेते, कारण मसूर शिजायला मी मीठ टाकलं होतं. तर आता अजून थोडंसं मला कमी वाटलं म्हणून थोडंसं मीठ टाकून घेते आणि अशी मस्त आमटी केली. तर असा स्वयंपाक माझा संध्याकाळचा चालू होता. म्हणलं चला तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावा. आता खूप दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते, कारण आता तुम्हाला तर माहीतच आहे आमचे सासरे वारले होते, त्याच्यामुळं मग आमच्या पण घरामध्ये सगळा दुखवटा होता, त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे मी काय काढत नव्हते. मस्त आता इथं आमटीला कट आलेला आहे आणि मी आता गॅस बंद करणार आहे. तर असं दुःखामध्ये काय करू पण वाटत नाही आणि ते गेल्याचं तर सगळ्यांनाच दुःख झालेलं आहे. त्याच्यामुळं मग थोडे थोडे मी आपले व्हिडिओ काढते घरातले घरातच आणि टाकते. त्याच्यानंतर मग आता मला सगळे भांडे वगैरे घासून सकाळची थोडीशी तयारी. शुभ सकाळ सगळ्यांना. तर आता सकाळचे 12 वाजलेत आणि मी थोडंसं बाहेर चाललेले आहे. तर बाहेर कशा कारणाने चालले, थोडंसं काम आहे, त्याच्यामुळं मिस्टर कामावरून आले 12 वाजता आणि त्यांना घेऊन चालले. थोडंसं लांब जायचे, त्याच्यामुळं गाडीने चाललेले आहे. तर इथं आमचं महानगरपालिकेचं हेड ऑफिस आहे बेलापूरचं, तर ते पण तुम्हाला दाखवते. तर इथं रस्त्याने जाताना मला ते दिसलं की लगेच शूटिंग काढून घ्यावीशी वाटते. तर आता दुपारचं कडक ऊन होतं, 12 वाजून गेलेले होते. जेवण वगैरे करून घेतले आणि म्हणलं चला मस्त जाऊया. तर विशालच्या कॉलेजमध्ये आम्हाला बोलवलेलं होतं, कारण त्याचे खूप असे खाडे होतात. ह्या वर्षी तर भरपूर खाडे झाले. तर मग टीचरांची कंप्लेंट होती, तर मग म्हणलं चला भेटून येऊया. 2-3 फोन आले होते की तुम्ही भेटायला. आता आमचा 1 महिना गावाला गेल्यामुळं त्याचे पण खाडे झाले आणि त्याच्या आधी पण सासू वगैरे आजारी होते, तेव्हा पण तो सारखा गावी जायचा, तर तेव्हा पण भरपूर खाडे झाले. त्याच्यामुळं मग आता आम्हाला कंप्लेंट आलेली आहे की तुम्ही या आणि भेटून जा म्हणून. तर मग विशालचे पप्पा आल्याच्यानंतर मग आम्ही दोघंजण चाललेलो आहोत. चेंबूरला कॉलेज आहे त्याचं, तर तिकडं चाललो टीचरांना भेटायला. एवढं कडक ऊन पडलेलं आहे आणि एकदम भर दुपारचा टायमिंग आहे, गरम होते. त्याच्यामुळे म्हणले चला मस्त AC लावा, कारण आता बाहेरच्यासाठी तर रोजच AC लावतात, पण घरातले कधी असले तर त्यांच्यासाठी पण लावत जा. मिस्टरांची खूप कंजूशी असते की कधी घरातले असेल ना तेव्हा AC लावायची नाही आणि बाहेरचे पॅन्सी जर बसलेले असतील तेव्हा AC लावतात.
तर मग इथं आम्ही बेलापूरपाशी आलेलो आहोत, ब्रिजपाशी. तिथलं तुम्हाला मी दाखवलं बेलापूरच्या हेड ऑफिस वगैरे. तर तिथं थोडासा सिग्नल लागला, त्याच्यानंतर ट्रॉफिक पण लागलं होतं आणि आम्हाला जवळजवळ 1 तास लागला चेंबूरला पोहोचायला. तर आता इथं आम्ही चाललेलो आहोत तिथं ह्याच्यावरून उलवेच्या तिथला ब्रिज नवीन झाले ते एअरपोर्टच्या तिथून चाललेलं आहोत. तर थोडंसं ट्रॉफिक पुढं आल्याच्यानंतर कमी होतं, पण परत तिकडं मानकुरला वगैरे काम चालू होतं, तिकडं पण ट्रॉफिक लागलं. तर आता बाहेर पडायचं म्हणलं गाडीने की ट्रॉफिकची भीती वाटते, कारण जवळजवळ अर्धा तास 15 मिनटं उभा राहायला लागतं आणि गरमी तर एवढी होती. तर आता आम्ही फायनली पोहोचलेलो आहोत चेंबूर नाक्यावर. तर इथं चेंबूर नाक्याचं मला एवढं काय माहीत नाही, पण इथं आहे नाका, त्याच्या पुढं अजून थोडंसं कॉलेज आहे. तर तिकडं आम्ही चाललेलो आहोत. तर मग कॉलेजमध्ये भेटायचं होतं टीचरांना. टीचर काय सांगतात काय नाही ते पण ऐकायचं होतं. पण त्यांनी सांगितलं की भरपूर खाडे झालेले आहेत, परीक्षेला काय आम्ही बसून देणार नाही. तर मग बघू काय होतं ती, कारण आता चूक त्याची पण आहे आणि आमची पण आहे, कारण आम्ही पण त्याला वारंवार गावी घेऊन जात होतो आणि तो पण खाडे करत होता. त्याच्यामुळं मग आता काय होतं काय नाही ते पण मनात धाकधूक होती. तर बघू आता काय होते आणि काय नाही ते, नाही तर मग दुसरं काहीतरी पर्याय करायला लागेल. तर आता थोड्याच वेळामध्ये आम्ही पोहोचू. भर ऊन पडलेलं आहे. म्हणलं चला थोडंसं काहीतरी थंड पाणी वगैरे तरी घ्या प्यायला. मग एक पाण्याची बॉटल घेतली थंड आणि मस्त गाडीतच पाणी पेतच प्रवास चालू आहे. तर आता दोघंच चाललो होतं. आज दुपारपासून मिस्टरांचं काम पण ठेवलं, कारण भेटायला जायचं म्हणलं तर एवढ्या लांब मला एकटीला ट्रेनने वगैरे काय जाता येत नाही. मग त्यांनाच घेऊन गेले आणि परत आता संध्याकाळी पण घरी लवकर यायचे. आता जवळजवळ 2-3 वाजले आम्हाला घरी येईपर्यंत, कारण म्हणलं एवढं उन्हाचं पण आता घरात बसण्यापेक्षा तिकडचं एक काम केलेलं चांगलं. तर मग आम्ही दोघं मिळून चाललेलो आहोत. तर आता बोलत गप्पा मारतच चाललोत आणि ट्रॉफिक तर थोडं लागतच राहतं, सिग्नल वगैरे लागतातच. त्याच्यानंतर आता ती पण मनात धाकधूक होती की टीचर काय सांगतात काय नाही, काय बोलतात काय नाही. तर तो तर गेलेला होता सकाळीच कॉलेजला, पण आता आम्हाला जाऊन भेटायचं होतं. त्याच्यानंतर मग घरी आलो. संध्याकाळचे जवळजवळ 3 वाजले, 4 वाजत आले असतील. आणि मिस्टर इथं बसलेत, सासूबाई झोपलेल्या आहेत. आता चहा पाण्याचा टायमिंग झाला आहे. त्या काही चहा पित नाहीत, पण त्या जराशी थोडंसं डोक्यामध्ये चक्कर आल्यासारखं झालं बोलल्या, म्हणून म्हणलं थोडासा चहा त्यांना पण दे आणि मला पण दे. मी पण जास्त चहा घेत नाही, पण कधीतरी असं आम्ही पितो संध्याकाळचं, नाही तर जास्त चहा घेत नाही. मला पण त्रास होतो ॲसिडिटी आणि पित्ताचा. तर मग सासूबाईंना पण थोडासा चहा दिला, मला पण इथं वैष्णवीने आणून दिला तर सासूबाईंनी थोडासाच घेतला आणि त्यांना थोडंसं डोक्यामध्ये गरगरल्यासारखं होते, कारण इकडचं वातावरण त्यांना सूट होत नाही. आणि सकाळी उठलं की नाश्ता वगैरे केली, आंघोळ केली की ते थोडेसे झोपून घेतात, म्हणजे झोपतात आणि झोप लागते, कारण फॅनच्या हवेने त्याने काय होतं लगेचच गुंगी येते आणि गावच्या माणसांना तर अजूनच हे होतं आणि गरमी पण भरपूर होती. पण फॅन लावला की त्यांचे डोळे जागतात. मग ते काय होतं एका जागा बसून पाय पण दुखतात आणि डोक्यात गरगरल्यासारखं होतं, कारण त्या पण आजारी येतात. त्यांना BP, शुगर, त्याच्यानंतर पॅरलेसचा पण थोडासा हे आलं होतं अटॅक, तर ते पण नाही आहे. तर त्याच्यामुळं मग त्यांची पण काळजी घ्यायला लागते. तर त्यांना आम्ही इकडं मुंबईलाच घेऊन आलोत. आता सासरे वारल्याच्यानंतर मग कोण त्यांना पण बघणार तिथं आणि सोबत पण कोण नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला आपलं सुखसंग आणि दुःखसंग, परत त्या घरी राहिले की आम्हाला पण काळजी. तर मग त्यांना चहा वगैरे दिला थोडासा, मी पण पेले आणि म्हणलं चला सारखं घरात बसून पण तोच विचार करत बसण्यापेक्षा थोडंसं बाहेर जाऊया, थोडंसं चालवून येऊया. तर मग मी फक्त केस विंचरले आणि मस्त ओढणी घेतली आणि मस्त फिरायला गेले, थोडंसं चालवून आले, कारण एका जागा बसूनसुद्धा हातपाय असे एकदम आखडल्यासारखे होतात आणि घरातले कामं काय दुपारी आवरतात. पण मग तिथून पुढं फक्त फॅन लावायचा आणि फॅनची गरम हवा घ्यायची. त्याच्यामुळं म्हणलं चला थोडंसं बाहेरची गार हवा घेऊन येऊया. तर तिकडे गेल्याच्यानंतर मस्त आमच्या तिकडं मंदिर पण आहे हनुमंताचं. इथं अंधार दिसत असेल तुम्हाला, पण लिपमध्ये आहे मी, त्याच्यामुळं थोडासा अंधार आलेला आहे. तर आता चला लिप उघडली आणि बाहेर चालले. तर थोडासा राऊंड मारले आम्ही. खाली फळं वगैरे आणायचे होते, पण काही ॲप्पल वगैरे आम्हाला मिळाले नाहीत. आता कसं उन्हाळ्यामध्ये ॲप्पल कमी प्रमाणात असतात आणि चांगले पण नसतात, त्याच्यामुळं मग मी काय इथं तर मिळालेच नाहीत. फक्त दूध वगैरे घेऊन आले आणि ॲप्पल आम्हाला भेटले नाहीत. मग नंतर म्हणलं उद्या गेल्याच्यानंतर तिकडनं आणता येतील. तर आमच्या सोसायटीच्या तिथला परिसर आहे बरं का हा. तर मस्त असं इकडून हवा वगैरे येते, झाडं छान येतं, पण खाली बसायलाच जागा नाही, कारण उघड्यावर कुठं बसणार ना. त्याच्यामुळं मग थोडंसं आम्ही तिथंच राऊंड मारले. वैष्णवी आणि मी आजीला म्हणलं होतं घेऊन चला, पण त्यांना चालायला येत नाही, त्यांना भीती वाटते की मी पडते का काय. तर आता इथं म्हणलं चला थोडेसे राऊंड मारूया आणि नंतर पुढे जाऊया. तर पुढे गेल्याच्यानंतर आमच्या बिल्डिंगच्या एक बिल्डिंग सोडताच हनुमान मंदिर आहे, तर तिथं पण जाऊ म्हणलं चल.
कारण असं जाता जाता मग सगळीकडेच लक्ष जातं, इकडं जावं तिकडं जावं. तर इथं मस्त आमचं हनुमान मंदिर आलेलं आहे. तर मंदिरापाशी पण गेलोत, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि मग दूध वगैरे आणायला गेलो. तर असा होता माझा 2 दिवसाचा व्हिडिओ. तो कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईकसुद्धा करत जात जा, शेअर पण करत जात जा आणि पूर्ण व्हिडिओ पाहत जा. तर इथं हनुमान मंदिरामध्ये मस्त मुलं खेळत होते, कारण आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या आहेत. तर मुलांना पण खेळायला थोडीशी जागा पाहिजे, त्याच्यामुळे थोडंसं ग्राउंड आहे. तर तिथं ते मुलं खेळत होता. आम्ही पण थोडा उभा राहिलो सावलीला. तर तिथे एक गोळेवाला पण होता. चला मग परत भेटूया आता.